नमस्कार. बंधुता न्यूज नेटवर्कच्या निवडणुकीचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. उच्च शिक्षित युवतीला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे. मिरज तालुक्यामध्ये फार कमी वयामध्ये निवडणूक लढवणाऱ्या या विद्यार्थिनी युवतीच्या बद्दल फार मोठी चर्चा आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवार तन्वी कमलेकर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करू. तर तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. नरवाड सारख्या पंचायत समिती गणामध्ये फार कमी वयामध्ये तुम्हाला उमेदवारीची संधी मिळाली, त्याबद्दल काय सांगाल आणि नेमकं विकासाचं विजन किंवा कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांच्या समोर चालला आहात? सगळ्यात आधी तर पार्टीचं आणि संयुक्त महाविकास आघाडीचं मी आभार मानते की एवढ्या लहान वयात कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी विश्वास ठेवून ही संधी मला दिली. नवीन पिढीला समोर आणायचं त्यांनी काम केलं, यासाठी त्यांचा आधी आणि गावकऱ्यांचं जास्तीत जास्त करून धन्यवाद म्हणते त्यांना. आणि विजन म्हटलं तर गावात बऱ्याच छोट्या छोट्या समस्या आहेत, जसं की पाणी, रस्ते, स्वच्छता आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना लायब्ररीची समस्या आहे. त्यासाठी त्यांना सांगली मिरजेला इकडच्या भागात जायला लागतं, तर त्या छोट्या छोट्या गोष्टी गावात उपलब्ध त्यांना करून देण्याचं हे विजन असते. काय सांगाल की शिक्षणाचं वय आहे आणि शिक्षण करत असताना असं काय मागचं राजकीय बॅकग्राऊंड पण नाही तुमच्या कुटुंबाचं, मात्र शेतकरी कुटुंबातनं तुम्ही येत आहे आणि एक उच्च शिक्षित चेहरा म्हणून तुम्हाला उमेदवारी दिली गेलेली आहे. ही शिक्षित लोक हे राजकारणात आल्यामुळं कसा या विकासासाठी उपयोग होतो? उपयोग नक्कीच होणार, कारण तरुण पिढीलाच नवीन नवीन तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजीच्या गोष्टी माहीत असतात. त्यामुळे त्याचा वापर करून त्यांनी विकास म्हणजे जास्तीत जास्त विकास त्यांनी करू शकतात या गोष्टींचा वापर, टेक्नॉलॉजीचा वापर करून. नरवाड पंचायत समिती गणामध्ये असे कोणते प्रश्न आहेत जे प्रलंबित आहेत किंवा आणखीन काय होणं गरजेचं आहे जे इथं अजून अद्याप झाले नाही? पाणी पुरवठा, रस्त्यांचे प्रश्न आहेत. बऱ्याच ठिकाणी काही छोट्या छोट्या सुविधा देखील नाही आहेत, तर त्या होणं गरजेचं आणि तेच पहिलं प्राधान्य माझं त्या गोष्टींसाठीच असेल. अनेक कामांच्या बद्दल अशी तक्रार होती की दर्जेदार किंवा चांगल्या पद्धतीची कामं केली जात नाहीत, तर तुमचं याबाबत काय नियोजन असणार? जो काही जे काही काम असेल त्यासाठी जो निधी असेल तो पूर्णपणे त्या गोष्टीसाठीच वापरण्याचं म्हणजे माझं हे असेल. म्हणजे ज्या गोष्टींसाठी जो पैसा खर्च करायला पाहिजे त्या गोष्टींसाठीच ते खर्च केला जाईल आणि चांगलं काम करण्यात येईल. महिलांच्या सुद्धा सुरक्षेचा मुद्दा हा पुढे येतोय, तर महिलांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवले जातील? मी स्वतः एक महिला असल्यामुळे त्यांचे प्रश्न, त्यांना काय समस्या असतील हे मला चांगलंच माहीत आहे. त्यामुळं ज्या काही त्यांच्या समस्या असतील त्यांच्याशी जाऊन बोलून त्यांच्या गोष्टी समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न नक्की असेल. पंचायत समितीमध्ये निवडून आल्यानंतर कोणत्या गोष्टीला तुमचं प्राधान्य असणार आहे? निवडून आल्यानंतर सभागृहामध्ये ज्या गोष्टींसाठी निधी उपलब्ध होतो आहे तो निधी त्याच कामांसाठी उपयोग केला जाईल आणि जास्त करून महिला, बालविकास आणि मागासवर्गीय लोकांसाठी जास्तीत जास्त काम केलं जाईल. ज्या कामासाठी जो निधी उपलब्ध झाला तो त्याच कामासाठी उपयोग केला जाईल, त्याचा गैरवापर केला जाणार नाही. पश्चिम महाराष्ट्रात पहिलीच असं हा मतदारसंघ आहे की या ठिकाणी शिवसेना, जनसुराज्य, काँग्रेस बऱ्यापैकी सर्वच विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन उमेदवार उभा केलेले आहेत. तुम्ही प्रचारासाठी आता फिरतायत, प्रचारसुद्धा शिगेला पोहोचला आहे. कशा पद्धतीने लोकांच्यातून तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय? एक नवीन पिढीला संधी दिली, यामुळे लोक पण खुश आहेत आणि त्यांनी पण म्हणतात की तुम्हाला संधी मिळाली पाहिजे आणि आम्ही देऊ संधी. त्यामुळं असं मिळेल संधी मला एक चांगलं काम करण्याची. नक्कीच बघतोय की आपल्यासोबत बोलण्यासाठी नरवाड पंचायत समिती गणाच्या काँग्रेसच्या उमेदवार तन्वी कमलेकर होत्या आणि त्यांनी सांगितले आहे की तरुण युवकांनी युवतींनी राजकारणात येणं गरजेचं आहे, कारण की त्यांच्या ज्या नवीन संकल्पना आहेत त्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असतात. त्यामुळं त्यांची उमेदवारी कोणतंही राजकीय बॅकग्राऊंड नसताना शेतकरी कुटुंबातील युवतीला काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठबळ त्यांच्या पाठीशी ठेवलेलं आहे. तरी आपलं बंधुता न्यूजच्या या कार्यक्रमामध्ये आता आपण आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काँग्रेसच्या उमेदवार तन्वी कमलेकर यांच्याशी बातचीत केल्यानंतर आता आपण पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब कांबळे यांच्याशी चर्चा करणार आहे. साहेब, आपलं खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमामध्ये. मला पण धन्यवाद.
एक वेगळे चित्र या ठिकाणी बघायला मिळते. सगळे विरोधी पक्ष वेगळे एकत्र झालेले आहेत आणि उच्च शिक्षित उमेदवारांना तुम्ही यावेळी संधी दिलेली आहे. तर कशा पद्धतीने ही आत्ताची निवडणूक आहे? ही निवडणूक खऱ्या अर्थानं हे एक विचारधारेची निवडणूक म्हणून आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करतो. का की ह्या देशामध्ये आज हुकुमशाहीच्या मार्गावर हा देश चालल्यासारखं त्या विचारधारा चालू आहेत. तर त्या विचारधाराला विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही गावातून सर्व लोकांनी एकत्र बसून एक विचाराची बाबा आपण एक नवीन होतकर मुलींना बाबा आपण संधी देऊया, तिला मुख्य प्रवाहात आणूया आणि तिच्यामार्फत जे काय तिच्या मुलीने आता ज्या मुलगी आम्ही दिलेली आहे ती उच्च शिक्षित आहे, नवीन त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे, तिच्याकडं सोशल मीडियाचा तिला फार मोठा अभ्यास आहे आणि त्याच्या माध्यमातून ती कुठंतरी आपल्या गावचा विकास कराल या हिशोबानं आम्ही तिला या रिंगणामध्ये उतरलेलं आहे. आणि आम्ही हे जे काय युती जी केलेली आहे जे आघाडीची, त्या आघाडीच्या सर्व माणसा विचार करून की जे तिन्ही गावामध्ये जे बेडग, नरवाड आणि विजयनगर या गावामध्ये जो सरकारमार्फत किंवा जे विकास कामाचा बोलबाला करून जे कामात सांगत आहेत त्या कामामध्ये बरेच म्हणजे असे ढिसाळपणाचं कामकाज झालेलं आहे. त्याची गुणवत्ता नाही आहे आणि त्याचा फक्त एक ठेकेदारांचे किस्से भरण्याचं फक्त त्यांनी काम करत आहेत. तर त्या कामावर कुठंतरी अंकुश या माध्यमातून आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसं नरवाड गाव बघितलं तर तसं महाराष्ट्र कर्नाटक सीमेच्या लगतचं गाव आहे. इथली काय विकासाची स्थिती काय आहे? कोणते प्रश्न प्रलंबित आहेत? आता बघा या ठिकाणी आज जवळजवळ आमच्या नरवाड गावचा 20 ते 25 वर्षापासून पाणी प्रश्न हा मोठा आहे आणि ह्यासाठी पाठीमाग 2007ला आमच्या गावाला राष्ट्रीय पेयजल योजना ही मंजूर झाली. त्या योजनेचं कामकाज झालं तर ती योजना आज तागायत नरवाडला त्या योजनेचं पाणी मिळालं नाही. त्यानंतर आता भारत सरकारनं जल जीवन मिशन जे काय सुरू केलेलं आहे ते जल जीवन मिशन आता आमच्या गावाला मंजूर झालेलं आहे. त्या योजनेची सुरुवातीला मंजूर आराखडा हा 6 कोटीचा होता. तो आता ह्या 2 वर्षामध्ये तो 12 कोटीवर गेलेला आहे. तर ते का गेलं हे आम्हाला कुठल्या जनतेला माहीत नाही. शासन आणि ते ठेकेदार याच लोकांनी ह्या योजनेची ही रक्कम वाढवलेली आहे. बरं, ही योजनेचे जे पाणी मिळणार होतं त्याची कालमर्यादा होती 2 वर्षाची. तर आज जवळजवळ 3-3.25 वर्ष झालं तरी पण गावाला पाणी नाही. मग अगोदरची जी योजना होती त्या योजनेचं काय झालं? ह्या सरकारनं BJPनं नरवाड्यात नसेल तर मिरज तालुक्यातल्या 7 पाणी पुरवठा योजना या पद्धतीनं त्यांनी कोलॅप्स करून टाकलेलं आहे. त्या पाण्याचं काहीसुद्धा त्याचं लोकांच्या पुढं आउटपुट मिळालं नाही. तर ते सुद्धा आम्हाला या बाबतीत या निवडणुकीनिमित्तानं ते आम्ही सुद्धा लोकांच्या जनतेसमोर मांडणार आहोत. आणि हे जे आता योजना चालू आहे ह्या योजनेवर सुद्धा कुठं तर लोकांचा पैसा आहे तो पैसा ठेकेदारांच्या खिशात जाऊ नये म्हणून सुद्धा आम्ही गावकरी लोक या कामावर आम्ही लक्ष ठेवून हे योग्य पद्धतीनं काम व्हावं आणि लोकांना त्याची चांगल्या पद्धतीने सुविधा मिळावी हा प्रयत्न करणार आहोत. एक वेगळा प्रयत्न तुम्ही केला आहे. प्रस्थापित राजकारणी लोकांच्याच घरात शक्यतो उमेदवारी दिली जाते, मात्र शेतकरी कुटुंबातल्या मुलगीला तुम्ही निवडणुकीला उभा केलात. एकंदरीत तुम्ही प्रचार बघताय, कशा पद्धतीनं मतदारांचा लोकांचा तुम्हाला प्रतिसाद भेटतो? आता लोकांना हे झालं आहे, आता प्रतिस्पर्धी उमेदवार किंवा हे BJP सरकार याच्यामध्ये आगंतुक जो काल त्या पक्षाशी निगडीत नाही, जो खरं वास्तविक हा महाविकास आघाडीच्याच तालमीत तयार झालेली माणसं याच लोकांना प्रलोभन हा शब्द वापरतो. कारण का त्या लोकांनी एकतर भ्रष्टाचार केलेला आहे म्हणून त्यांना असं नाही आणि त्या लोकांचं ध्येय की बाबा मी यामध्ये राहिलो तर मला हे कुठंतरी अडचणीत आणणार म्हणून त्या लोकांनी सुद्धा की यात जाणं मला योग्य आहे म्हणून त्यांनी तो विचार केला आणि BJPकडं त्यांना सक्षम उमेदवार मिळणार. आता तुम्ही बघा बेडग असाल म्हैसाळमधून ह्या ठिकाणी कुठंच त्यांना सक्षम उमेदवार मिळणार म्हणताना त्या लोकांनी या महाविकास आघाडीमधूनच एखाद्या माणसाला प्रलोभन देऊन त्यांनी आपल्याकडे घेऊन त्यांना उमेदवार दिले. त्यामुळे जनता या लोकांना स्वीकारणार नाही. म्हणून आम्ही काय विचार केला आमच्यातला सुद्धा जो प्रस्थापितला व्यक्ती नको म्हणून आम्ही विचार केला की बाबा तरुण पिढीलाच आपण एक प्राधान्य देऊया आणि त्याच्या माध्यमातून आम्ही एक दाखवून देऊया की तरुण लोकांना ह्या राजकारणामध्ये आणलं पाहिजे, त्यांना राजकारणाचा समाजाचा अभ्यास झाला पाहिजे. नक्कीच बघतोय आपल्यासोबत बोलण्यासाठी कांबळे साहेब होते आणि यांनी सांगितलेलं आहे की इथला विकास फक्त कागदावर दिसतोय, अनेक योजना या प्रलंबित आहेत, अनेक विकासाचे मुद्दे हे अपूर्ण आहेत आणि यासाठीच त्यांनी प्रस्थापित राजकारण्यांना परत राजकारणाची उमेदवारी देण्यापेक्षा शेतकरी कुटुंबातील उच्च शिक्षित युवतीला उमेदवारी देऊन ही निवडणूक लढवली जात आहे. बंधुता न्यूज नेटवर्कच्या निवडणुकीचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपण आज इथेच थांबतोय. पुढच्या भागामध्ये नवीन उमेदवारासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.